वडापाव बनवणं सगळ्यांनाच येतं. पण असा वडापाव बनवता येतो का, जो पाहताच भूक लागेल आणि पहिला घास घेताच वाह! असं तोंडातून आपोआप निघेल. आज मी तुम्हाला माझ्या घरात बनणारी वडापावची रेसिपी दाखवते. पावसाळा असो, संध्याकाळचा चहा असो किंवा अचानक काहीतरी झणझणीत खायची इच्छा झाली, की आपल्या डोळ्यांसमोर सर्वात आधी येतो तो म्हणजे वडापाव. साधे साहित्य पण योग्य पद्धतीने बनवला तर त्याची चव एखाद्या प्रसिद्ध स्ट्रीट फूड सेंटरलाही मागे टाकेल. चला तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी एका कुकरमध्ये ना अर्धा किलो बटाटे बॉईल करायला टाकतीये. इथे मी पाणी टाकते आणि मीठही टाकायचे बटाटे बॉईल करताना आणि कुकरला आपल्याला याचे मीडियम फ्लेमवरती 3 शिट्या करून घ्यायच्या आहेत. तोपर्यंत आपण हिरवी मिरचीचं वाटण बनवूया. एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 10-15 हिरव्या मिरच्या घेतलेली आहे आणि आल्याचा तुकडा घेतली आहे आणि 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि कोथिंबीर घ्यायची आहे भरपूर अशी आणि जिरेही टाकायचे आहेत यामध्ये आणि याचं छान असं वाटण बनवून घ्यायचं आहे. आता आपले बटाटे छान असे बॉईल झालेले आहेत. या बटाट्याचं मी साल काढून घेते. सगळ्या बटाट्यांचे सालं काढून घेते मी. इथे मी सगळ्या बटाट्यांचे साल काढून घेतलेली आहे. आता आपल्याला हे बटाटे मॅश करायचे आहेत. बटाटे मॅश करताना त्यांना अगदी पेस्ट करू नका. थोडासा टेक्स्चर राहिला तर वडा अधिक चविष्ट लागतो. पूर्ण मॅश नाही करायचे बटाटे, थोडेसे असे जाडसर ठेवायचे आहेत. आता ना आपण भाजीला छान अशी फोडणी देऊया. गॅस ऑन करायचा आहे आणि गॅसवरती कढई ठेवायचे आणि कढईमध्ये तेल टाकायचे आणि तेल छान कडक गरम झाल्याच्या नंतर आपल्याला मोहरी टाकायचे 1 चम्मच आणि जिरेही टाकायचे. एकदम कडक अशी फोडणी द्यायची. या फोडणीचा सुगंध संपूर्ण घरभर दरवळतो आणि तेव्हाच कळतं की काहीतरी खास बनत आहे. जिरे मोहरी छान तडतडल्याच्या नंतर त्यामध्ये आपल्याला भरपूर असं कढीपत्ता आणि कोथिंबीरही टाकायचे. कढीपत्ता बारीक असा कट करून घ्यायचा आणि मग टाकायचे आणि हे छान फ्राय झाल्याच्या नंतर यामध्ये आपल्याला जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे ना हिरवी मिरचीचं, ते वाटण यामध्ये टाकायचे आणि हे छान तेलात परतून घ्यायचे 1-2 मिनटं आणि मग नंतर यामध्ये आपण हळद टाकूया 1 चम्मच आणि मीठही टाकायचे 1 चम्मच आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि यामध्ये आता आपण जे बटाटे मॅश करून घेतले ते टाकायचे आहेत बटाटे यामध्ये आणि हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करायचे. आपली मस्त झणझणीत अशी बटाट्याची वडापावसाठीची भाजी तयार आहे. याला मी छान व्यवस्थित मिक्स करून घेतले. याला थंड व्हायला ठेवायचं आणि थंड झाल्याच्या नंतर याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे. तोपर्यंत आपण तयार करूया पीठ. इथे मी बेसन घेतीये आणि यामध्ये 2 ते 3 चम्मच तांदळाचंही पीठ टाकते आणि 1 चम्मच मीठ टाकते यामध्ये आणि थोडंसं आपल्याला आपल्या खायचा सोडा टाकायचा आहे आणि पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. पाणी टाकून मी याचं बॅटर बनवून घेते पिठाचं. आपल्याला वडा यामध्ये डीप करून तळायचा आहे मस्त असा. आपल्याला ही कन्सिस्टन्सी हवी आहे. थोडंसं पातळ करायचं नंतर आपल्याला वडा तळताना. एवढं घट्ट नाही ठेवायचं आहे. आता आपण वडापावची जान म्हणजे लसणाची चटणी त्याची तयारी करूया. एका कढई घेतलेली आहे मी. कढईमध्ये तेल टाकायचे. तेल छान गरम झाल्याच्या नंतर आपण जे पीठ बनवून घेतलं ना त्याचे छान आपल्याला बारीक असे भज्जे टाकून घ्यायचे या पद्धतीने आणि याला छान लालसर होईपर्यंत तेलात तळून घ्यायचे. आता हे छान असं सोनेरी असं तळलेलं आहे. हे मी काढून घेते एका डिशमध्ये. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे जे आपण बारीक भज्जे बनवून घेतले होते ते आणि यामध्ये भरपूर असे लसूण टाकायचे 20 ते 25 अशा लसणाच्या पाकळ्या. मीठ टाकायचे आणि झणझणीत जर हवं असेल ना तर थोडंसं जास्त तिखट टाका. चटणी झणझणीत आवडत असेल तर. मी इथे 2 चम्मच लाल तिखट टाकले आणि याचं वाटण बनवून घेतले. आपली झणझणीत चटणी तयार आहे. आता बटाट्याची भाजी ही आपली थंड झालेली आहे. याचे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत. मी इथे या पद्धतीने गोळे बनवून घेते.
सगळे या पद्धतीचे मी गोळे बनवून घेतलेली आहे भाजीचे. आता ना आपण याचे वडे बनवून घेऊया. तेल छान व्यवस्थित कडक असं गरम झालेलं आहे. हा प्रत्येक गोळा ना आपण बेसनामध्ये बुडवूया आणि छान गरम गरम तेलामध्ये आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत. पाहू शकता पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ आहे, म्हणजे वडे एकदम क्रिस्पी बनतात. असे पीठ नाही लागत आतमधून, म्हणून पिठाची कन्सिस्टन्सी थोडीशी पातळ ठेवा. आणि या पद्धतीने छान असे आपण सोनेरी होईपर्यंत हे वडे तेलामध्ये तळून घेऊया. दोन्ही साईडने मीडियम टू हाय फ्लेमवरती आपल्याला हे वडे तळायचे आहेत. एकदम हाय फ्लेमवरती वडे नका तळू, मग ते आतून पीठ राहतील, एकदम क्रिस्पी असे नाही बनणार. त्यामुळे मीडियम फ्लेमवरती एकदम परफेक्ट असे सोनेरी होईपर्यंत हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. आपले हे वडे आता तळलेले आहेत. आता ना मी वडापावसोबत खाण्यासाठी मस्त अशी मिरचीही तळून घेते. 5 ते 6 मिरच्या आपल्याला तेलात तळून घ्यायच्या आहेत 2 ते 3 मिनटं, आणि यावरती आपल्याला मीठ टाकायचं आहे. वडापावसोबत जर ही मिरची असेल तर वडापावची चव खूप अप्रतिम लागते. आता सर्व करण्याची वेळ. पावाला मधून चीर द्या, आत लसणाची चटणी पसरवा, गरमागरम वडा ठेवा, बाजूला हिरवी मिरची ठेवा, बाहेरून कुरकुरीत बेसनाचा आवरण, आतून मऊ मसालेदार बटाटा, लसणाच्या चटणीचा झणका आणि मऊ पाव. हा स्वाद एकदा खाल की पुन्हा पुन्हा ही रेसिपी बनवावीशी वाटेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण पुन्हा भेटूया उद्या एका नवीन स्वादिष्ट आणि झणझणीत रेसिपीसोबत. धन्यवाद.